तर नमस्कार म्हणतोय. तुम्ही म्हणताल ही पोरं कुठं चालले सेल्फी स्टिक. आम्ही चाललोय राष्ट्रीय सेवा योजनेला. मग काय आमची बस आलती. बसमध्ये सगळी लेकरं भरायला सुरुवात केलती. तोवर आमचं महेश आणि बसची भांडण लागली. ती भांडणं मिटवली आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो आजनसोलमध्ये. आजनसोलमध्ये का आलो माहिती आहे का? आमचा राष्ट्रीय सेवा योजनेचा संस्कार असं ती असा कॅम्प आहे आमचा. त्याची सगळी पोरं आलती. मग सगळी पोरं उतरलो. तोवर आम्ही सगळेजण निघालो पुढे योगाला. सगळ्यात पहिल्यांदा गेल्या-गेल्या आमचा योगा असतो. तोवरही पुढे चालू होतो बरं का. तोवरही मामा भेटलं. "ए मामा" म्हटलं, "काय खरं नाही." मामा फुल जोशमध्ये होतो आम्ही सगळेजण आल्यामुळं. मग काय तिथं आम्ही ग्राउंडवर गेलतो. ग्राउंडवरती झेडपीची पोरं सगळी आम्हाला शिकवत होती. आम्हालाच कसं वाटायलं बरं का मित्रांनो. लगा म्हणलं आम्हाला नीट कवायत पण येत नाही. त्या पोरांनी सगळ्या कवायत शिकवली आम्हाला. आमची पोरं त्या बारक्या 8वीच्या 10वीच्या पोरांकडे बघून करत होती. लगा म्हणलं काय खरं नाही. आमचे सर पण वरून करत होते. सगळ्यांना योगा शिकवत होते. मग ते सगळं झालं त्यानंतर योगा संपला. आता ही जी पोरं पुढून आलती ना बघा, ती सगळी योगा चुकवून गेलती बघा. त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये. तिथे आमची नाश्त्याची सोय केली. तिथे आपला भुसे, महेश सगळ्यांचा नाश्ता काढून देत होती. इकडं आपले बाकीची पोरं पण होती तिकडं. माऊली होता, विश्वजित होता, अभि होता आपला. माऊली म्हणला, "ए कसा आहे?" म्हणलं. तोवर आमच्या बहिणी आलत्या इकडं. बहिणी आमच्या वाढायला सगळ्या पोरींना आमच्या. म्हणजे ज्या आमच्या बाकीच्या बहिणी आहेत त्या सगळ्यांना हे वाढणार आहेत. ही आपली ज्ञानेश्वरीताई, अंकिताई, पायलताई, परत ही आपली प्रतीक्षाताई, अनंक्याप्रती सृष्टीताई. त्या सगळ्या जणी वाढायला चालल्या होत्या. त्या सगळ्या वाढायला घेतलं त्यांनी, सगळ्यांनी वाढायला घेतलं. अशी सगळेजण एकदम मस्तपैकी अशी रांगेत बसली सगळ्यांना वाढायला सुरुवात केली त्यांनी. सगळ्यांना जसं पाहिजे तसं ते एकदम त्यांनी क्वालिटीमध्ये वाढलं. जसं कोणाला जेवढं पाहिजे तेवढं वाढलं. त्यांनी कोणतंही अन्न वाया पण जाऊ दिलं नाही. इकडे पोरं बसली होती आमची. त्यानंतर संध्याकाळी आता काय विषय झाला होता माहिती आहे का? दुपारची मीटिंग घ्यायची सरांना. दुपारी काय नियोजन करायचं? अशी सगळी पोरं बसून घेतली लाईनमध्ये अशी. नंतर मीटिंग झाली होती. त्यानंतर ठरवलं स्वच्छता करायची. मग काय आपला भुसे सुरुवात केली होती मस्तपैकी सगळा कचरा गोळा करायला. त्यानंतर आपला ही मनोज बघा इथं पाईप धरून बसला तिकडं पाणी मारण्यासाठी. मनोज हसत होता. मी म्हटलं, "मनोज पाईप काम कर नीट." म्हणलं, "भावा." म्हणलं. त्यानंतर इकडे हे आपला आणखीन एन-डी-सीचा भाऊ भेटला. भाऊ इकडे पाईप धरून बसला होता. काय म्हणलं डेंजर वेळ आलती म्हणलं पोरांवर. त्यानंतर इकडे आपल्या बहिणी सगळ्या झाडून काढत होत्या मंदिरापासली स्वच्छता करत होत्या. भारी आहे म्हणलं. बहिणी आपल्या स्वच्छता करत होत्या बरं का. तोवर मला एक कोकरू दिसलं. कोकरूला काय करते म्हणलं. परत बघितलं काय गणेश बाप्पाची आपली मूर्ती होती. बाप्पा जवळचं ही फुल खात होतं. त्यानंतर ही आमच्या क्लासमधली पोरं बघा. सोमा, परत मनोज आपला नवीन सी आहे बरं मनोज आपला. नवीन सी झालाय. ती सगळी कामं करत होती. सोमावरनं मलाच मारतंय बघा. काय बोलावं सांगा सोमाला. काम कर म्हणलं असं बोलली पोरं. परत ते सगळं झालं. त्यानंतर मी आलो तिकडे सभा मंडपात. सभा मंडपात काय विषय चालू आहे माहिती का? की आपलं आता संध्याकाळी नाटक काय तसलं ते पथनाट्य असतं ना, त्या पथनाट्याची प्रॅक्टिस चालू आहे पोरांची. ही सगळी पोरं इकडे प्रॅक्टिस करत होती. हा यांचा मेन काय ते कसला कोरिओग्राफर होता. त्यानंतर हे आमच्या काय डिपार्टमेंटच्या बहिणी होत्या ना, त्या इकडे गाडीवरती अशी स्वच्छता करत होत्या. त्यांनी मस्त अशी गाडीवरती नावं टाकायला सुरुवात केली होती. भारी आहे म्हणलं. त्यानंतर आमचा महेश आणखीन पाईपा बांधत होता. लगा म्हणलं, "पाईपा काय तुझ्या बसत आहेत?" म्हणलं आणि "तू नुसता दिवसभर ह्यातच वेळ घालवू." महेश पाईपा बांधत बसला. त्यानंतर आता आमच्या बहिणीकडे काय झालं, त्यांनी इकडं झाडून काढून झालं बरं सगळं त्यांचं. मग काय इकडे ज्ञानेश्वरी आहे, परत तिकडे ती प्रतीक्षा आणि परत सृष्टी त्यांनी सगळ्यांनी ती सगळं पेट्रोल होतं. पेट्रोलनंतर या सृष्टीताईला काय आमचं धुरचं न जुळणं झालं. त्यानंतर आपला डॉगेश भाई भेटला. डॉगेश भाई म्हणला, "ही किती माकडं काय करते काय कळेना" नाही म्हणला. "मी जातो" म्हणला. ती घाबरत होतं बिचारं. जावावं म्हणलं. तोवरी आमचं मन्या काय म्हणतं, हे मन्या त्या पोरीच्या डोळ्यात डोळं बघा हिच्या डोळ्यात ही डोळं घालत होतं बघा. मनोज मनोज शेवटी एका फोटोच्या प्रेमात पडलेला आहे. फोटो फ्रेमचा सीझन 2. आता आपला मना प्रेमात पडला होता बरं का. त्यानंतर आम्ही निघालो. तोवर आमच्या बहिणीला मागे एका बॉल लावला. अरे म्हणलं तिकडे पोरं क्रिकेट खेळत होती. जरा जबरदस्त विषय झालता. त्यानंतर इकडे गेलो ग्राउंडवरती बघतोय काय ही पोरगी बारक्या पोराची त्या सायकल घेऊन खेळाली बरं का. आणि ह्या त्याच्याकडे त्या दुसऱ्या पोरी लंगडी खेळत होत्या. लगा मला त्या बारक्या पोराला तुम्ही सायकल तोडसाल बरं का म्हणलं. हिला शेवटी सायकल जमली बरं का. मगाशी हिला सायकल जमा झालती आता ताईला शेवटी. जमली शेवटी जाऊ द्या म्हणलं. तरी आपलं बारकं भाऊ भेटला आपल्याला. भाऊ कसं म्हणतंय ब्लॉगमध्ये यायला लागते, नाद करते काय म्हणते. तर इकडे ही पोरं सगळी क्रिकेट खेळत होती बघा. सगळी पोरं क्रिकेट खेळत होती. ह्यांना लगेच याव ह्यांना काय रोज सवय क्रिकेट खेळायची. लगेच विकेट पडत होत्या. तोवरी आमची ताई भेटली आणखीन फोनवर बोलते, "एक काम कर" म्हणलं गं. तर इकडून बाकीच्या आपल्या सगळ्या क्लासमधल्या मुली आलत्या. त्या सगळ्यांना पाठवलं. त्यानंतर आम्ही गेलो सगळेजण इकडं ग्राउंडकडे गेलो मी. बघतोय तर काय इकडं आपला मस्तपैकी सभागृहामध्ये आपला शैलेश स्वच्छता करत होता. कधी भाऊ घरी झाडू मारत नसणार. त्यानंतर इकडे खो-खो खेळत होते सगळेजण पोरं. ह्यांना बी आपलं मस्त मोकळं मैदान गावलं होतं. त्यामुळे सगळेजण खो-खो खेळाली होती. आता खो-खो खेळून झालं बरं का. दुपारी झाली जेवणाची वेळ. मग काय सगळेजण आमच्या बहिणीला सगळ्या जेवण वाढलं होतं. मुळात माहिती आहे का मित्रांनो, ह्या सगळ्या बहिणींनी सगळ्यात अगोदर सगळ्या बाकीच्या मुलींना वाढले. त्यानंतर ह्या सगळे जेवायला शेवटी राहिलेत बघा. आता ह्या सगळ्यांनी शेवटी प्रणाम केला सगळं. त्यानंतर आमची सगळी भाऊ लोकं बसली जेवायला. ह्या सगळ्या भाऊ लोकांना जेवायला आम्ही सगळ्यांनी वाढलं. त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं. आता संध्याकाळी 4 वाजता वेळ झाली होती. 4 वाजता आम्ही सगळेजण निघालो संध्याकाळी देवीच्या तिकडं देवी मंदिराकडं. मंदिरात चाललो होतो बरं का. इथं असा ब्रिज होता. असं जरा भारी वाटलं म्हणून इथला व्हिडिओ काढून घेतला बरं का. त्यानंतर आम्ही मंदिरापाशी गेलो. ही आमची सगळी पोरं बसली होती तिथं. ही सगळी पोरं आपल्या कॅम्पमध्ये सगळी पोरं होती. ह्यांची इथं संगीत खुर्ची घ्यायचं चालू होतं. संगीत खुर्चीमध्ये सगळी पोरं पार्टिसिपेशन करत होती. शेवटी ह्यातला पण विनर मेकॅनिकल आलता. त्यानंतर आणखीन एक राउंड घेतला बरं का. त्या राउंडमध्ये पण विनर मेकॅनिकल झाला. आता आमच्या बहिणी म्हणल्या, "आम्हाला पण खेळायची संगीत खुर्ची." मग काय बहिणींची पण संगीत खुर्ची घेतली. ह्या पण संगीत खुर्चीचा विनर शेवटी मेकॅनिकलचीच आमची तय झाली. हे विषय म्हणलं रॉयल मेकॅनिकल नाद करते घ्यायला लागते संगीत खुर्ची खेळायला म्हणलं.
हे असं पद्धतीने सगळं मस्तपैकी झालं. आता काय वेळ झाली माहिती संगीत खुर्ची खेळली हो, पण त्या खुर्च्या उचलायला नको. आण्या म्हणतं मी येणार नाही म्हणते. मी म्हणलं चल म्हणलं तुला कोण बोलवतंय म्हणलं. त्यानंतर हर्षा भाऊनं आपल्या सगळ्या खुर्च्या घेतल्या. हर्षा भाऊनं घेतल्या, इकडे भुसेनं घेतल्या, इकडे माऊली अजून कोण होती पोरं. सगळ्यांनी खुर्च्या घेतल्या आणि सगळी निघाली. आता कसं झालं विषय इकडे मंदिरापाशी कुठनं खुर्च्या देतो त्यामुळे आम्ही तिकडून ग्रामपंचायतमधनं खुर्च्या घेऊन आलतो. त्यानंतर ही सगळ्या खुर्च्या घेतलेली पोरं थांबली इथं मध्ये स्टॉप घेतला ह्याने. "अरे काय झालंय?" म्हणलं पोरांनो. पोरं म्हणली, "अरे पुढची जाऊ दे ट्रेन आल्या म्हणल्या पुढच्या." ठीक आहे म्हणलं. तर आमच्या काही ताई अजून मागे होत्या. म्हणलं, "सगळ्या ताई तुम्ही पुढे जावा." महेश म्हणला, "सगळ्या बहिणींना पुढे जाऊ द्या. त्यानंतर मग जाऊ आपण" म्हणली. ते सगळं झालं त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आता सगळ्यात पहिली गाडी आली बरं का. सगळ्यात पहिल्या गाडीमध्ये आम्ही मुली पाठवा म्हणलं. मग ती गाडी सगळ्या मुली निघून गेल्या. आता संध्याकाळी सगळ्यात शेवटी आमच्यासाठी एक गाडी आली तोवर बघतो तर काय मी या 3 डॉगेश बाहेर लोकांच्या पोरांची भांडणं लावली होती. "लगा म्हणलं मिटवून घ्या रे, उगी भांडू नका." त्यांची सगळ्यांची भांडणं मिटवली मी. त्यानंतर मग शेवटी आमची पण बस आलती. आता आम्ही सगळेजण बसमध्ये बसतो आणि आम्ही आमच्या कॉलेजला जातो. धन्यवाद. आजचा व्लॉग इथे संपला मित्रांनो.